बघू आपण देवाचं वचन 20 ते 25 मिनिटं कान देऊन, ध्यान देऊन, लक्ष देऊन ऐका. जे प्रभूचं वचन आहे ते काय तुम्हाला सांगतंय. कारण तुम्हाला बदलणारा मी नाहीये, तर देवाचे जिवंत वचन तुम्हाला बदलणार आहे. हालेलुया. बघू आपण लूकाचं 12 अध्याय वचन 8. काल एका घरी लूक याचा 12 अध्याय वचन 8. भेटलं सर्वांना? मी वाचतो, लक्ष द्या. लूक याचा 12 अध्याय वचन 8. याचं जे हेडिंग आहे, ते हेडिंग काय सांगतं माहिती का? तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो. हालेलुया. तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो. म्हणजे तो म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना काय करतोय? धैर्य देतोय. प्रेज द लॉर्ड. आज तेच धैर्य या वचनाच्या माध्यमातून माझा परमेश्वर तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोणी स्वतःला कमजोर समजू नका, कोणी स्वतःला गरीब समजू नका. प्रेज द लॉर्ड. आज जितके काही प्रॉब्लेम असतील काळजी करू नका. वचन सांगतं धैर्य धरा आणि हिम्मत धरा. आपल्या शेजारच्याला बोला, तू हिम्मत धर, धैर्य धर. बोलले तरच होणार आहे, नाहीतर नाही होणार. लाजू नका. लाजून काय होणार नाही. लाजले तर तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. बघा मी वचन वाचतो. लूकाचा 12 अध्याय वचन 8. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर पत्कारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्कारेल. परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवदूताच्या दूतासमोर नाकारला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हाला सभा, सरकार व अधिकारी यांच्या समोर नेतील तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकवेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा वचन आपल्याला काय सांगतंय की तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो. बघा प्रियांनो, आज मला सुद्धा धैर्य मिळालं. कशामुळे मिळालं? प्रभूच्या वचनामुळे. मी लोकांच्या नजरेमध्ये एक बेवडा व्यक्ती होतो, एक घाणेरडा व्यक्ती होतो, शिव्या शाप देणारा व्यक्ती होतो. परंतु जेव्हा येशूची माझी ओळख झाली चांगल्या प्रकारे, जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला, मी परमेश्वरामध्ये उभा राहिलो. या वचनाने मला काय केलं? प्रभूच्या जिवंत वचनाने मला एक धैर्य दिलं की तू घाबरू नकोस, तू कचरू नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला वारंवार सांगतो, ज्यावेळेस मी सुद्धा असंच कुठलं तरी चर्च अटेंड करायचो, मी सुद्धा असं कोपऱ्यामध्ये बसायचो आणि मी कोपऱ्यामध्ये बसून काय बघायचो, आयलं हे पास्टर कसे काय करत असतील, हे पास्टर कसे काय वचन सांगतात, या सगळ्या गोष्टी मी त्यांना बघून ऑब्झर्व करायचो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बघा, ज्यावेळेस माझ्यावरती संकट आले, जेव्हा मी नशेमध्ये गेलो, पण मला वाचवणारा माझा नातेवाईक नव्हता, माझा मित्र नव्हता, ना माझा कोणीच नव्हता. मला वाचवणार होता माझा प्रभू येशू ख्रिस्त होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना माहिती नसेल, पण काही लोकांना माहिती आहे इथं बसलेल्यांना की मी खरंच किती नशा करायचो. प्रेज द लॉर्ड. जसं की मला वाटतं दादांना माहिती आहे, इथं माझे मेवणा बसलेला आहे, मोबाईल मध्ये सध्या हरकत नाहीये. तर तसंच आहे यांना काही जणांना माहिती की माझ्यावरती, थॉमस आंटीला माहिती, थॉमस ब्रदरला माहिती मी काय प्रॉब्लेम मध्ये होतो. प्रेज द लॉर्ड. पण वचन काय सांगतो? तो आपल्या शिष्यांना धैर्य देतो. या वचनाच्या माध्यमातून ज्यावेळेस मी देवाचा स्वीकार केला, मी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा मला एक धैर्य आलं. जे मला कमजोर समजत होते, जे मला बेवडा म्हणत होते, जे मला तुच्छ लेखत होते, आज तेच लोक मला हळूच फोन करून म्हणतात माझ्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. परमेश्वर काय करतो? घाणीतनं काढतो आणि तुम्हाला चांगल्या उच्च लेवल मध्ये बसवतो. हालेलुया. आज हे वचन पण काय? हे तुमच्यासाठी धैर्य आणि हिंमत देणार आहे. इथं वचन सांगतं प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर पत्कारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवदूतांसमोर पत्कारेल. हालेलुया. वचन सांगते, येशूने सांगितलं, जो मला लोकांसमोर मला पत्कारेल मी त्याला देवदूतांसमोर काय करेल? त्यालाही मी पत्कारणार आहे, त्यालाही मी आपलं म्हणणार आहे. परंतु बरेच लोक असे असतात की हळूच सोडून चर्चला येणार, पण जर नातेवाईकांनी विचारलं तुम्ही चर्चला जाता का, ते म्हणतात नाही नाही आम्ही जात नाहीये.
अशा लोकांना परमेश्वर म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला ज्या दिवशी दिवस येईल त्या दिवशी मी पण तुम्हाला काय करल, मी नाकारणार आहे तुम्हाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस मला माझ्या रिलेटिव्ह मध्ये बोललं जातं, मी तिथं माझ्या येशूची काय करतो, मी सुवार्ता सांगतो. मी तिथं माझ्या येशूची काय करतो, साक्ष देतो की मला जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये होतो तेव्हा मला काढणारा कोण होता, माझा प्रभू येशू ख्रिस्त होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेम, इतका मोठा भयंकर कोविड आला, इतका मोठा कोविड आला. मला सांगा तुमच्या घरामध्ये कुणी राशन दिलं का येऊ? प्रेज द लॉर्ड. अहो नातेवाईक सोडा, जवळ मित्रमंडळी सोडा, नातेवाईक सुद्धा येत नव्हते, कोणी कुणाला विचारत नव्हतं. पण मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं, ज्यावेळेस कोविड आला लोकांचे काम गेले, त्याच कोविड मध्ये प्रभू येशूने मला काम दिलं. कोविड आला, लोकांनी त्यांचे घर विकले, पण त्याच कोविड मध्ये प्रभूने मला नवा कोरा फ्लॅट दिला. हालेलुया. हे का होतं? धैर्य धरल्यानंतरच हे या गोष्टी सक्सेसफुली होतात. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस मनुष्य म्हणतो ना, लोकांसमोर लाजतो, लोक त्याची थट्टा करतात, टिंगल करतात, अरे कुठं ते येशूच्या नादी लागला, अरे कुठे त्या लोकांच्या नादी लागला, काय तुला भेटणार आहे, काय भेटणार आहे? अरे काय भेटू किंवा नाही भेटू, पण मला शांती भेटते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला शांती भेटते, मला सुख मिळत आहे, मला समाधान मिळत आहे. हालेलुया. आज इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जो आलेला आहे तो येशूला ओळखतोय. बोटावर मोजण्यासारखे 3-4 आलेले की जे येशूला ओळखत नाही. हालेलुया. पुढे वचन सांगतं, परंतु जो मला मनुष्यासमोर नाकारतो तो देवदूताच्या समोर नाकारला जाईल, आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याविषयी दुर्भाषण, त्याला त्याची क्षमा होणार नाही. आज तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला देवाच्या आत्म्याची गरज आहे. हालेलुया. प्रत्येकाला परमेश्वराच्या आत्म्याची गरज आहे. आज मी या लेवलला येऊन थांबलो. मी का थांबलो, कसा थांबलो? कारण ज्या वेळेस देवाचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला ना, त्या देवाच्या आत्म्याने मला बदलला. मनुष्य मला बदलू शकत नव्हता. मी तुम्हाला चॅलेंज देतो, दिवसाला मला 10-12 क्वार्टर लागायच्या दारूच्या, पण जसं प्रभूच्या मध्ये आलो, जसं प्रभूचा स्वीकार केला, त्या पवित्र आत्म्याने माझ्यामधलं पूर्णपणे चेंज करून टाकलं. हालेलुया. आज गरिबी असेल घाबरू नका, दुःख असेल घाबरू नका, आजारपण असेल घाबरू नका. तो परमेश्वराचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यावर उतरतो ना, झटक्यात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणताय का कोणी आमेन? आमेन. हालेलुया, हालेलुया. देव व्यक्ती आज फक्त कशामध्ये पडलाय? कामामध्ये पडलेला आहे. कशामध्ये पडलाय? कामामध्ये. पण कुठंतरी जो विश्वासू आहे, येशूवरती विश्वास ठेवतो, त्यांनी काय केलं पाहिजे? प्रभूची आठवण केली पाहिजे. रोज त्यांनी बायबल वाचलं पाहिजे, रोज त्यांनी प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. रोज त्यांनी पवित्र आत्म्यासोबत बोललं पाहिजे. आता म्हणतात पास्टर कसं बोलायचं? जेव्हा एकांतात बसताना तेव्हा पॉझिटिव्हिटीची प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला काय सांगितलं, ज्या दिवशी माझ्याकडे काहीच नव्हतं, मी फक्त बाप्तिस्मा घेतला, प्रभूमध्ये उभा राहिलो, मी शून्य होतो, परंतु मी पॉझिटिव्हच्या प्रार्थना करत होतो. मी 3-3 वाजता उठून प्रार्थना करायचो, प्रभू तुम्हाला चांगला पास्टर केलंस, तुम्हाला घर दिलंस, परमेश्वरा तुम्हाला चांगलं चर्च दिलंस, आणि तुम्हाला तुझ्या दानाने भरलंस म्हणून धन्यवाद करतो. माझ्याकडे काहीच नव्हतं त्यापैकी, माझ्याकडे एकही गोष्ट त्याच्यापैकी नव्हती. पण ज्या वेळेस मला पवित्र आत्मा पॉझिटिव्हिटी मध्ये प्रार्थना करायला शिकवत होता ना, ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या गोष्टींवर मी हात ठेवून मी प्रार्थना केली, प्रभू ही गोष्ट तुम्हाला दिलीस म्हणून मी तुला धन्यवाद करतो. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो, तुम्हाला जी गोष्ट आवडेल त्याच्यावर हात ठेवा. तुमची ऐपत नसू द्या घ्यायची, लक्ष द्या, तुमची ऐपत नसू द्या घेण्याची, पण माझ्या परमेश्वराची एकदम मोठी ती, माझ्या परमेश्वराकडे तेवढी ताकद आहे की तो परमेश्वर तुम्हाला देऊ शकतो. हालेलुया. देवाकडे एवढी मोठी ताकद आहे की तो तुम्हाला ते देऊ शकतो. मी एक व्हिडिओ बघत होतो, त्याच्यामध्ये ते एक सेवक सांगत होते, त्या व्यक्तीचं नाव नाही माहिती, ते म्हणले तो व्यक्ती चंद्रावरती गेला होता. ध्यान देऊ नका, कुठे गेला होता? चंद्रावर गेला. तो चंद्रावरनं खाली बघतोय, तर त्याला तो चंद्रावरनं पृथ्वीकडे बघतोय. कुठे बघतोय? चंद्रावरनं तो पृथ्वीकडे बघतोय. आणि आपण काय करतोय? आपण पृथ्वीवरनं त्या चंद्राकडे बघतोय. तुम्ही थोडस विचार करा, आपण पृथ्वीवरनं चंद्राकडे बघतोय, तो चंद्र हवेत कसा तरंगतो एवढा मोठा? कधी विचार केला या गोष्टीचा? कधी विचार केला या गोष्टीचा? ते कुठेतरी जाऊन पडत का नाही हो?
पण जेव्हा तो व्यक्ती चंद्रावर गेलता ना, तो जेव्हा चंद्रावरनं पृथ्वीकडे बघतोय ना, तो म्हणतो मी चंद्रावरनं पृथ्वीला बघितलं, पृथ्वी हवेत तरंगली. विचार करा, कोणी तरंगवली ती पृथ्वी हवेत? आज हे आपण उभा नाही या पृथ्वीवरती, ही पृथ्वी हवेत तरंगलेली. विचार करा तुम्ही. तो म्हणतो मी चंद्रावरनं पृथ्वीला बघितलं, त्या पृथ्वीच्या बाजूला काहीच होतं, ती पृथ्वी अशी हवेत तरंगली. ते बोलले की मी गुडघे टेकले चंद्रावरती आणि देवाला धन्यवाद केला की खरंच प्रभू तू किती महान आहेस. आणि मी खालून बघितलं चंद्र आकाशामध्ये, पण मी जेव्हा चंद्रावरती पृथ्वीला बघतोय ती पृथ्वी हवेत कशी काय तरंगते. हालेलुया. हे कोणच करू शकत नाही. जो अखंड सृष्टीचा निर्माण करताय ना, जो प्रभू येशू ख्रिस्त, तोच हे करू. हालेलुया. विचार करा तुम्ही. प्रेज द लॉर्ड. अहो त्या सूर्याला त्यांनी बनवलं. विचार करा, सूर्याला त्यांनी बनवलं, पण त्या सूर्याला किती आग आहे. पण देवाने पण बरोबर कॅटेगरी ठेवल्या. ते ओझोन थर ते आहेत ना, ते भूगोलमध्ये आम्ही शिकायचो, बरोबर तितकाच प्रकाश आपल्याला येतो. विचार करा, देवाला तुमची किती काळजी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अहो ज्याने ती सृष्टी निर्माण केली, ज्याने आकाश तारे ग्रह निर्माण केले, तुम्ही विचार करा तो परमेश्वर कुठल्या लेवलचा असेल. तो तुमची छोटीशी प्रार्थना ऐकू नाही शकत का? तो तुम्हाला घर पाहिजे तुम्हाला देऊ नाही शकत का? तुम्हाला नोकरी पाहिजे देऊ नाही शकत का? काही बहिणींना लेकरं बाळ होत नाही, तो तुम्हाला लेकरं बाळ देऊ नाही शकत का? सगळं काही देऊ शकतो, परंतु प्रार्थना पॉझिटिव्हिटीची पाहिजे. हालेलुया. वचन सांगतो तो आपल्या शिष्यांना धैर्य देत होता. आज हे वचन तुम्हाला धैर्य देणार आहे. हालेलुया. आपण पुढे वाचू. वचन 11 सांगतं, जेव्हा तुम्हाला सभा सरकार व अधिकारी यांच्या समोर नेतील तेव्हा कसे काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस काय करणार आहे तुम्हाला सुचवणार आहे. मी जेव्हा प्रार्थना करतो ना, मला पवित्र आत्मा त्याच घटकेस सुचवतो. प्रेज द लॉर्ड. आज कितीतरी प्रार्थनेच्या रिक्वेस्ट आल्या. हालेलुया. आणि जेव्हा प्रार्थना केली पवित्र आत्म्याने त्याच घटकेत सुचवलं आणि मी काय केलं, त्या घोषणा मी करून टाकल्या आणि प्रभूचं तिथे इन्स्टंट काम झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं प्रभूचं काय झालं, इन्स्टंट लगेच तिथं देवाचं काम झालं. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही काय करा, पॉझिटिव्हिटीच्या गोष्टी बोला. जी गोष्ट तुम्हाला करायची ना ती प्रभूला सांगा, प्रभू तू मला दिलीस म्हणून मी धन्यवाद करतो. हालेलुया. आज प्रत्येकावरती कर्ज असेल, दुःख असेल, कुणाला काही वस्तू घ्यायच्या भेटत नाही, प्रार्थना करा, कारण वचन सांगतं प्रार्थना ही परिस्थिती बदलते. हालेलुया. प्रार्थना काय करते? आपल्या शेजारच्याला बोला, प्रार्थना करत जा, तुझी परिस्थिती प्रभू बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. का नाही बदलणार हो? खरंच बदलणार. काय तुम्हाला आजार पण आहे का? प्रार्थना करा, डायरेक्ट आउट. प्रेज द लॉर्ड. काय तुम्हाला दुःख आहे का? डायरेक्ट आउट. प्रेज द लॉर्ड. काय तुम्हाला घर पाहिजे का? आउट नाही होणार, इन होणार, ते भेटणार तुम्हाला. हालेलुया. परमेश्वर आपला महान आहे, परंतु झाले काय माहितीये का? अधर्म 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 वाढलेले. बघू आपण इयोबाचं पुस्तक, इयोबचे अध्याय 4 वचन 8. इयोब अध्याय 4 वचन 8. ह्या अधर्मामुळे काय झालं माहितीये? प्रॉब्लेम निर्माण झालेले. इयोब अध्याय 4 स्तोत्रसंहितेच्या आधी इयोब आहे बघा. स्तोत्रसंहिता आहे ना, त्याच्या आधी इयोबाचे पुस्तक अध्याय 4 वचन 8 बघा, मी वाचतो. या ठिकाणी प्रत्येकाला इयोब माहिती. किती जणांना माहिती इयोब बायबल मध्ये जो इयोब होता? थोडेच जणांना माहिती, हरकत नाही. काही नवीन आहे समजून नाही हळूहळू कोण होता इयोब, कोण होता काय. या ठिकाणी या इयोबाला परमेश्वराने इतकी संपत्ती दिली. प्रेज द लॉर्ड. या इयोबाला इतकी संपत्ती दिली होती. वचन सांगतं त्याला 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलाच्या 500 जोड्या व 500 गाढवीच्या जोड्या, 500 गाढवी इतकं त्याचं धन होतं. पूर्वीच्या काळामध्ये धन काय होतं? पैसा नव्हता. ज्याच्याकडे गुरं ढोरं जनावरं जास्त, जमीन जास्त, तो सगळ्यात श्रीमंत होता. हालेलुया. पण बघा ना, एक घटना अशी घडली की सगळं काही निघून गेलं. काय झालं? एक घटना अशी घडली, सगळं काही निघून गेलं. म्हणजे इतकं त्याचं गेलं ना की त्याच्याकडे काहीच नाही राहिलं. त्याच्यामुळे त्याचे 3 मित्र आहेत. बायबलचं वचन सांगते त्याचे 3 मित्र त्याला भेटायला आले. त्याच्यातला जो अलिफस तेमानी त्याचा जो मित्र होता, तो येऊन त्याला
कोसायला लागला, तो त्याला धमकवायला लागला, प्रेज द लॉर्ड, तो त्याला काहीतरी बोलायला लागला. होतं काय, एखादा व्यक्ती विश्वासू आहे, प्रेज द लॉर्ड, लक्ष द्या, एखादा व्यक्ती विश्वासू आहे, पण दुसरा व्यक्ती त्याच्याकडे तो त्याला काय बोलतो माहिती का, काय तू चर्चला जाती, तू चर्चला जातो, काय तुझ्यात बदल झालाय रे, सांग बरं काय तुझ्यात बदल आहे. मग त्याचा चेहरा बारीक होतो. काय होतो, त्याचा चेहरा बारीक होऊन जातो. कधी कधी मग काहीतरी व्यक्ती कुठेतरी चांगलं होतं, ते खूप जोरदार म्हणतात, अरे माझं असं झालं, मी चर्चला जायला लागलो, लय चांगलं झालं. पण अचानक एक असं वादळ येतं, ते असं वादळ येतं ना की एखादा म्हणतो, हा लय करत होतीस येशू येशू, आता काय झालं, कुठे गेला तुझा येशू. ते खूप माझ्या बहिणींचं उत्तर असतं, पास्टर असं झालं, पास्टर तसं झालं. बरेच जण बोलणार तुम्हाला. ह्या इयोबाचं पण तेच झालं. त्याचे 3 मित्र आले आणि त्याला कोसायला लागले. बघू ना आपण वचनामधलं, इयोब 4 त्याचं 8वं वचन काय सांगतं. त्याचं म्हणतो, तो त्याचा मित्र म्हणतो की माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करणार. हालेलुया. अधर्माची नांगरणी, अधर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे पाप. पाप तुम्हाला माहिती, गलतीकरास पत्रामध्ये जे पाप दिलेले, राग, चोरी, लबाडी, खून, शिव्या, शाप, रंगेलपणा, दारूबाजी, अमुक तमुक, प्रेज द लॉर्ड, याला काय म्हणलं जातं, अधर्म. तुम्ही जे अधर्माची पेरणी करणार आहे ना, त्याची कापणी पण तशीच होणार आहे. हालेलुया. जेव्हा मनुष्य विश्वासामध्ये आलाय, प्रभू येशूकडे आलाय, आणि त्याच्या मुखामध्ये वारंवार शिवे, छोट्या छोट्या गोष्टीवरनं राग आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरनं तिरस्कार, तो व्यक्ती कधीच आशीर्वादित होणार नाही. तो व्यक्ती कधीच आशीर्वादित होणार नाही. पण जो व्यक्ती, ज्याला माहिती आहे की परमेश्वर मला पाहतोय, मी वारंवार या वचनावर काय येतो, स्तोत्र संहिता 33 त्याचं 13, परमेश्वर तुम्हाला आकाशातनं काय करतो, तो तुम्हाला पाहतो आणि तो तुम्हाला निरखतो. जेव्हा त्याचं बघणं असतं ना, ते लोकांसारखं बघणं नसतं. परमेश्वर जेव्हा बघतो ना, लोकांसारखं बघत नाही, हा काळा आहे, हा जाडा आहे, हा बुटका आहे. परमेश्वर प्रत्येकाला पारखतो, त्याचं हृदय पारखतो की माझी मुलगी, माझा मुलगा मला कशा प्रकारे भेट देतात, ते कशा प्रकारे माझ्या जवळ प्रार्थना करतात. हालेलुया. आपण ती म्हण ऐकली ना, बगल में छुरा नाही काय, मुंह में, आणि हा मुखामध्ये जर येशू असेल तर त्या मुखातनं कोणाला शिवी नाही गेली पाहिजे. मुखामध्ये जर प्रभू येशूचं नाव असेल तर त्यांनी कधी लोकांना दोष नाही द्यावा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करा ना, काय येशू ख्रिस्ताचं काय चुकलं होतं, काय चुकलं होतं येशू ख्रिस्ताचं, किती मारलं होतं त्याला. अहो, डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत एक जागा अशी नव्हती ठेवली, सगळी उधळून काढली होती. इतकं डेंजर मारलं होतं. तरी सुद्धा क्रूसावर गेल्यावर येशू काय म्हणतो, हे पिता यांना क्षमा कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि घरामध्ये थोडंसं काय झालं का, काय होतं, ती कुत्र्या मांजराचं कसं वाव 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 चालू होते. मी नाही जाणार त्याच्याकडे, मी नाही बोलणार तिच्याशी, तिचं थोबाड नाही बघणार, त्याचं थोबाड नाही बघणार. अरे बापरे, अरे बाबा बाबा शांत राहा, शांत राहा. त्यांनी असं केलं माझ्यासोबत, मी पण तसंच करणार. परमेश्वर म्हणत करत बस. जो देवाचा आहे ना, तो दोष नाही लावणार. तो म्हणत मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो. आज मी का बदललो, मी प्रत्येक देवाची वचनं फॉलो केली. मी तुम्हाला सांगितलं, मला त्या रात्री माझ्या मित्राने इतक्या शिव्या दिल्या आई बहिणीवर, मी काहीच नाही बोललो, कारण मला माहिती होतं माझा प्रभू मला बघतोय. मी त्याला उलट शिव्या दिल्या असता तर मी कसला सेवक आहे. मी जर उलट त्याला रागाने बोललो असतो, मी कसला सेवक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा ना, वचन काय सांगतं, जे अधर्माची नांगरणी करतात, दुःखाची पेरणी करतात, ती कापणी पण तशीच करतात. अधर्माची नांगरणी आणि दुःखाची पेरणी, दुःखाची पेरणी, अधर्माची नांगरणी, त्याची कापणी पण तशीच होणार. ते म्हणतात ना लोक, इतके दिवस चर्चला गेले, काय झालं होतं. अहो, देवाचं चुकत नाही, चुकतं कोणाचं, त्या व्यक्तीचं चुकतं. जर ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती जर चर्चला येतोय, त्याचं काम आहे प्रभू जवळ प्रार्थना करणं. हालेलुया. दररोज येशू ख्रिस्त डोळ्यासमोर ठेवा. इतकं मारून सुद्धा, इतकं काय त्याच्यासोबत छळ करून सुद्धा येशूच्या मुखात एकच होते, हे पिता यांना क्षमा कर. आज जर एखादी कोणाला बसवली ना चपरा, ती दुसरी मारायला धावून जाणार. मला मारलं, हा मला मारलं,
मग ते डायलॉग चालू, फाडून टाकेन, कापून टाकेन, आण रे तलवार, आण रे कोयता. कशाला पाहिजे? अहो पेत्र जेव्हा मध्यरात्री येशूला धरून दिलं होतं, पेत्राने काय केलं? येशूच्या शिष्याने त्या सैनिकाचा डायरेक्ट सुरा घेऊन कान कापला. येशूने काय सांगितलं? जो सुरा चालवतो तो माझा नाही, ते आतमध्ये ठेवून दे. मग जो शिव्या देतो तो येशूचा असू शकतो का? बोला. जो राग करतो तो येशूचा असू शकतो का? कशाला राग येतो? का होती चिडचिड? का होती? ही सगळ्या गोष्टी सोडणं गरजेचं आहे. या गोष्टीतनं बाहेर पडणं गरजेचं आहे. हालेलुया. समजतं किती जणांना समजते? ज्यांना समजते त्यांनी आपले हात खाली करा, आणि ज्यांना नाही समजत त्यांनी आपले हात खाली करा. ज्यांना नाही समजत त्यांनी आपले हात खाली करा. अरे वर करा की. मी म्हणलं ज्यांना नाही समजत हा, म्हणजे मला समजतंय हा, म्हणून ऐकण्यास तत्पर, बोलण्यास हिम्मत आणि रागास मंद असावं. प्रेझ द लॉर्ड. किती जणांना समजते आता? नीट आहे का? किती जणांना समजतंय? आणि किती जणांना समजतंय? हात वर करा. आणि किती जणांना समजते? हात वर करा. ओके, डन. प्रेझ द लॉर्ड. बघा, वचनावरती लक्ष जर दिलं ना, परमेश्वर या वचनाने तुम्हाला वाचवणार. या वचनामुळेच मी वाचलोय. या वचनानेच मला ताकद दिलेली आहे. मला काय कुठला काही कुणी आला नाही शिकवायला, आहे ना. ते माझा मित्र होता, चांगला चर्चमध्ये येत होता, त्यांनीच मला दाखवला येशू ख्रिस्त. आणि तो काय करत बसला माहितीये? कुठल्या बाबाच्या नादी लागला, 80,000 रुपये घालून बसला. म्हणला मला त्याची विद्या शिकायची. आणि नंतर मलाच फोन करतोय, अहो म्हणला आनंद भाऊ, म्हणलं काय झालं? अरे म्हणला मी 80,000 रुपये खर्च केले. कशासाठी? माझ्या गुरुची विद्या शिकायसाठी. आणि म्हणलं तो बेडवर पडलाय राव, तो मरण. म्हणलं त्याला प्रार्थना बिर्थना करतो. मी म्हणलं मी येशूच्या नावात प्रार्थना करतो. अर्ध्या तासात हा मरून जाणार. अहो असं नका करू राव पास्टर, हे खरंय. म्हणलं असं नको करू आनंद भाऊ, माझे 80,000 रुपये वायाला जातील. काय म्हणला? माझे 80,000 रुपये वायाला जातील. थोडंसंच राहिले शिकायचं, पण यो शेवटच्या श्वासामध्ये 105 वर्षाचा माणूस. मी म्हणलं येशूच्या नावात प्रार्थना करतो, प्रभू त्याला शांत मरण येऊ दे. आणि अर्ध्या तासाने फोन आला, काय राव तुमच्या तोंडाला दमच नाही. म्हणलं काय झालं? मेला ना राव माझा गुरु. म्हणलं गेले ना 80,000 पाण्यात. म्हणलं कायला बोललं? तुला कोणी सांगितलं? हे खरं आहे, मी खोटं नाही बोल. मी विधीवर उभा आहे, मी खोटं नाही बोलणार. म्हणजे 80 तर गेले. आजी विद्या काय असते? विद्या ऐका ना, आमच्याकडे एक विद्या आहे, ती मुंबईला आहे. पण काय ती असते ती विद्या ते शिकायचं काय? ते आऊट झालं. इथं आहे का कोणी विद्या? नाही ना विद्या? ठीक आहे, हरकत नाहीये. मला काय सांगायचं माहिती? का अधर्माकडे पळायचं? सांगा ना मला. काय गरज आहे का? देव जिवंत परमेश्वर आहे, तो तुम्हाला बोलवतोय, त्याच्या जवळ या, आशीर्वादित व्हा. आम्ही सुद्धा खूप केलं. बोकडं का, कुठं काय कर, कुठं काय कर, खूप काय केलं. काय भेटलं काय त्याच्यातलं? लोक आले, बोट चाटून गेले. बोट चाटून म्हणजे काय? अहो म्हणले कालवण खूप भारी झालं होतं. हा, कालवण खूप छान झालं होतं. मला आठवते, माझा भाऊ नाही राहुल, पण त्यांची पत्नी आहे, तेव्हा लग्न नव्हतं झालं, आम्ही दोघं लहान होतो. त्याची आई गावी आली होती आणि त्यांचं ते काय कार्यक्रम करत होता, तर त्यांनी त्याच्या आईने ते बोकड कापला होता. आणि ते बोलले की हे रक्त घे आणि त्या दगडाला लाव. अरे बापरे, म्हणजे हे काय चाललंय? तेव्हा आम्ही लहान होतो. ते बिचाराची बोट, आता तो नाहीये ना, की त्यांनी सांगितलं असं, त्यांनी ते बोट ते रक्त बुडवले आणि त्या दगडाला लावले. आता तू विचारू शकते जाऊन त्याला. म्हणजे किती आम्ही ह्याच्या, म्हणजे काय म्हणतात ना, की सैतानाने किती आमचे डोके पागल करून टाकले होते. हालेलुया. प्रभू येशूचं वचन काय सांगतं? मला बोकडाचं रक्त नको, बैलाचं मांस नको, मला फक्त स्तुती आणि आराधनेचा यज्ञ सादर करा. हालेलुया. माझा परमेश्वर फक्त तुमचं अंतःकरण बघतो. अंतःकरणाने विश्वासाने प्रार्थना करा, सगळं तुम्हाला आपोआप भेटेल. मनामधनं देवाला हाक मारा, सगळं तुम्हाला भेटेल. हालेलुया. रेबा शांताराला बासून थोला बसलेला प्रत्येक आज रेबा शेखे आज आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. प्रेझ द लॉर्ड. या क्षणाला मला प्रभूने क्लिक केलं, कोणतरी आहे 2026 च्या आसपास तो घर घेणार आहे. चॅलेंज लिहून घेऊन. आमेन. प्रेझ द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वादित करो. देनो या वचनाच्या माध्यमातून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो.